नमस्कार मंडळी, आम्ही एक नवीन YouTube साठी व्हिडिओ घेऊन आलोय आणि ते एक चॅलेंज असणार आहे, ज्यामध्ये हे माझे असे काही ना काही मेकअपचे प्रोडक्ट आहेत, त्याची तुला प्राइस गेस करायची आहे. म्हणजे अंदाजे मी ते किती रुपयाला घेतलं असेल वगैरे. ओके ओके, आर यू रेडी? रेडी. आणि जर का तू चुकीचं गेस केलंस तर मग काय पनिशमेंट देणार? पनिशमेंट असं नाही, पण तुला मला कुठेतरी असं काहीतरी खायला घेऊन जायला लागेल. महाग महाग पडणार मला, खर्चिक बाब आहे. खर्चिक भाग नाही, पण असं कुठेतरी चांगलं जरा असं काहीतरी असं स्नॅक्स वगैरे खायला घेऊन जाईल. हा, सुरू करूया. म्हणजे बघ, एक क्रायटेरिया सांगतो तुला मी, ज्यामध्ये तू समज 400 रुपये प्राइस असेल एखाद्या प्रॉडक्टची आणि तू 390 395 असं जवळ आलास ना, तर ते आपण धरू शकतो त्याचं मार्क. तुला मी असा बॉक्स हातामध्ये देणार नाही, कारण का ह्याच्यावर प्राइस आहे. मग कसं आम्ही ओळखायचं? ओके, तो जर का बॉक्स हातात दिला तर तू काय गेस करशील? गेस करू. हा, ही आहे सनस्क्रीन आहे डॉट अँड कीची. ती मी किती रुपयाला घेतली असेल अंदाज बांध? किती रुपयाला? आता नॉर्मली सनस्क्रीन काय भेटतात 300 400 500 200 रुपयाला पण असतात, पण डॉट अँड की ब्रँड काय मला एवढं काही माहित नाही. असेल एक अराउंड 400 आसपास, 400 420 450. एक काय ते दे एकदम असं 420, बिटवीन 420 to 450. 420 ते 440. 450 450 450 450. आता मी तुला हे बॉक्सची प्राइस सांगू की मला किती रुपयाला मिळालं ते सांगू? ते आता मी काय सांगू तुला? तू काय ती प्राइस सांग, किती रुपयाला भेटली तुला ना? या बॉक्सची प्राइस सांग, ओरिजिनल एमआरपी. ओरिजिनल एमआरपी सांग. हा, एमआरपी बद्दल आपण बोलतोय ना. तू कितीला घेतलंस? तुझं किती आहे? 420 की 450? 450. बघ. हा, बघितलं. कन्फर्म ना? कन्फर्म. लॉक किया जाए. तू माझ्या प्रोडक्टची प्राइस बघितलीस? अरे मी कशाला बघू यार, मी आपलं असंच गेस मारलाय. थोडं असू शकतं ना एवढं. 300 400. याची प्राइस आहे 445 रुपये. तुला ह्याचा पॉइंट मिळालेला आहे, कारण का हा एक बघा मला सगळेच मिळणार. सगळेच नाही तुला मिळणार. हे गेस ओळखू शकतो, कारण का तू सध्या रिसेंट काही ना काही बघत होता. काय बघत होतो मी काय बघत नव्हतो, आणि मला त्याची गरज नाही. मी बघत नाही. ठीक आहे, याचा ह्या प्रॉडक्टची मार्क्स तुला मिळालेला आहे. थँक्यू. ओके, आपण जाऊयात नेक्स्ट प्रॉडक्ट. प्राइस दाखव मला. नाही, प्राइस दाखव का? प्राइस दाखव. प्राइस नाही दाखवणार तुला. ओके, हा आहे एका इनसाइट ब्रँडचं मेकअप फिक्सर आहे. मेकअप फिक्सर म्हणजे तो असा फुसफुस फुसफुस स्प्रे करतात ना, तो आहे. म्हणजे मेकअप चांगला लॉंग लास्टिंग राहावा म्हणून. याची प्राइस काय असेल बघा. बॉटल वगैरे केवढी आहे ती बघ, आणि ब्रँड आहे इनसाइड. बघ बॉटल केवढी आहे बघ. मेकअप फिक्सर. हा बघ, असेल 400 400. बघ 400. हा, हो नक्की? हो करू हो, नक्की कन्फर्म. याची प्राइस आहे फक्त 210 रुपये. असं कसं? एवढं काही महागातलं असं सगळं वापरत नाही. जे जे काही महागातले प्रोडक्ट आहेत ते ठीक आहे, पण हा फक्त 210 रुपयाला आहे. आणि ह्याच्या जवळपास पण आधी तू पोहोचलेला नाहीयेस, त्यामुळे तुला काही याचा मार्क मिळत नाही अजिबात. 200 रुपयाचं. तुला 400 रुपये काय वाटलं पण एवढे? त्याची बॉटल वगैरे अशी मोठी होती असं मला वाटतं. कन्फ्युज करण्यासाठी बॉटल दाखवली ती. ठीक आहे, आपण जाऊया नेक्स्ट प्रॉडक्ट कडे. आणि याचा काही याला मार्क्स मिळत नाहीये. पुढचं प्रॉडक्ट आहे मार्सचं फाउंडेशन. फाउंडेशन आहे, आता पण मार्क्स आहे. बॉटल पण दाखवते, बॉटल पण दाखवते बघ. अशी बॉटल आहे, आणि हे जरा सध्या ट्रेंडिंग असं प्रॉडक्ट आहे. नाही, बॉटल नाही देणार हातात. त्या बॉटलवर प्राइस नाहीये, सो बॉटल बघू शकतो सर. नाही बघू तरी काय असते. फाउंडेशन हाय कव्हरेज स्पेशल. प्राइस नाही म्हणून तुला दिलंय मी. काय असेल सांग, गेस कर. बघा, हे सध्या ट्रेंडिंगचा प्रॉडक्ट आहे, आणि हा भरपूर चालतो. म्हणजे असं एकदम चांगला रिझल्ट देणारा असा प्रॉडक्ट आहे. असेल 500 रुपये, म्हणजे अराउंड 500. 500 तरी असेलच कदाचित. बघ, हो, फाउंडेशन आहे म्हटलं म्हणजे 500 असेल. माझ्या माहितीत एवढं नॉलेज नाही मला स्किन केअरचं. 500 रुपये कन्फर्म. कन्फर्म. ह्याची प्राइस आहे फक्त 379 रुपये. दिसतंय? चुकतंय माझं प्रत्येक गोष्ट चुकते. पण तुला असं वाटतंय की तुझ्या बायको अतिशय महागातले प्रोडक्ट वापरते, पण ती वापरत नाही. महागातले प्रोडक्ट वापरतात. हे स्वस्तातले पण असतात. म्हणजे हे असे, आता पुढचं वाक्य बोलणार होते, पण 379. आणि तुला माहितीये, मी हे मागवलं, पण ह्याचे पैसे पूर्ण वेस्ट घालवलेत, कारण काही शेड चुकीची मागवले मी.
म्हणजे आता कुणाला द्यायची? काय ते रिटर्न पण घेत नाहीत नायकावाले. मग आता काय नाही तुला होत नाही सूट आहे? एका ब्राईट आहे भरपूर एकदम जास्त गोऱ्या माणसांसाठी आहे. ही मला सूट होत नाही अजिबात. लावायचं होतं का? अरे काय लावायचं ते पूर्ण जोकर सारखं होऊन जाईल माझं एकदम. आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक शेड मागवणार आहे मी जे डार्क असेल, मग ते मिक्स करून मी हे वापरेन असं मी ठरवलंय. ओके. ही आहे अगेन मार्सची ही आयशॅडो पॅलेट आहे. आयशॅडो पॅलेट म्हणजे आयशॅडो पॅलेट नाही म्हणतो तुला, हे असं इथे ते लावतात ते. अच्छा अच्छा. ती आहे बघा डोळ्यात. आता हिचं पॅकेजिंग बघ, हे मार्स आहे, त्यावर किती शेड ह्याच्यामध्ये काय काय आहेत त्या अशा चांगली नामवंत कंपनी आहे का? हा थोडक्यात तसं. नो आयडिया. ह्याची प्राइस किती असेल? नो आयडिया बघ. 250 300. आता जास्त मी महाग बोलणार नाही. बघा 500 बोललोय तर कमी आले. आता 250 बोलतो. 250 किंवा 300. एक काय ते कन्फर्म सांग. 250 की 300 असं जायला नाही. 275 बिटवीन 250 आणि 300 का बघ. हा 275. चान्स अजून देते तुला मी अभी. 300 रुपये चल. 300 पुढे बोलणार नाही मी आता. असू दे किती कन्फर्म. हा कन्फर्म नक्की. लॉक किया जाय. याची प्राइस आहे किती मला दाखव. 299. बरं 300. बरं बोललो ना 300. म्हणजे तुला 2 फक्त मार्क्स मिळाले आणि तुझं 2 मार्क्स मायनस मध्ये गेलेले आहेत. पहिल्या मी 275 बोललो होतो तेव्हा तू बोलायला पाहिजे होती. हा ओके ओके. अरे पण तू पहिला होतास ना, मला तुला हरवायचंय. जर का तू हरलास तर तुला मला काहीतरी खायला घेऊन जावं लागेल. ओके. नेक्स्ट आहे हे इनसाइट कॉस्मेटिकचं प्रो कन्सिलर पॅलेट आहे. म्हणजे हे करेक्टर, म्हणजे आता जे असे डार्क सर्कल किंवा इथे ब्लॅकिश असतात त्याचे असं करेक्टर कन्सिलर असं शेप द्यायला, ही जॉ लाईन दिसत नाही त्याला असं काय ना काय करायला असतं. 250 रुपये. हे बघा किती आहे, कसं आहे बायचं पॅकेजिंग, ब्रँड बघ इनसाइड. 400. आता जास्त बोलणार मी. 400 रुपये. बघ विचार. 400 विचार केला मी. आता एकदा सारखं विचार नाही बघा. हरलास तर तुला मला खायला घेऊन जावं लागेल. हा जाऊया आता. पहिलं दाखव जरी प्राइस. दाखव. त्याची प्राइस आहे फक्त 240 रुपये. 250 बोलायला पाहिजे तू पहिला 250 बोललास. चुकी ऍक्च्युली ना प्राइस थोडी अशी ही झाली, म्हणजे डल झाले, पण प्राइस 240 रुपये. 240 रुपीज. येस. तसं माझ्याकडे काय जास्त असं मेकअपचं सामान नाहीये, पण जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी तुझ्यासोबत शेअर करून त्यांची प्राइस विचारून घेईन. शेअर करून. अरे शेअर म्हणजे तुला दाखवून रे. तुला माहितीच पाहिजे ना आपली बायको काय कुठचे प्रॉडक्ट वापरते, किती रुपये खर्च करते. बरोबर ना. म्हण हे नायकाचं कॉम्पॅक्ट पावडर, म्हणजे माहिती ना कॉम्पॅक्ट पावडर. हा ऑल डे नायकाचा आहे हे कॉम्पॅक्ट पावडर. नायका. हा ओके. गेस कर चल. 230 किंवा 240. असं नको सांगूस, एकच सांग. 240. हा 240. 240. याची प्राइस आहे 269. अरे बापरे. पण जवळ जवळ आहे ना. आराम. 240. 20 रुपये चालतात बोलली. 20-30 रुपये नाही चालत म्हटलं मी 10 रुपये चालतील असं म्हटलं होतं. 250 बोलायला पाहिजे होतं. ह्याचा पॉइंट देऊया का आपण ह्याला, जर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला फोडणी लागेल जाम. हे छोटसच आहे, पुन्हा इनसाइटचं आहे. इनसाइट कॉस्मेटिकचं हे आहे प्रायमर आहे. प्रायमर काय कलर लावायचं? प्रायमर हा पुट्टी मारायची कपड्याला. त्याची काय पाहिजे सांग. छोटस आहे हे बघ. 200 रुपये. आता काय मी 200 एक राऊंड तरी पण असू शकतं 200 रुपये ते. बघ एकदा अजून विचार कर. 150. 150 मध्ये एकदम छोट्या मध्ये 300 रुपये. त्याची प्राइस आहे 130 रुपये. 130 म्हणजे 150 जवळ जवळ जायला. ठीक आहे, तुला आपण कॉम्पॅक्टचा आणि ह्याचा दोन्ही सुद्धा पॉइंट देऊया. तू करा जवळ जवळ आहे म्हणून. हा तुम्ही सुद्धा मला सांगा कमेंट मध्ये पॉइंट द्यायचे की नाही ह्याला.
130 रुपयाचा हा प्रायमर आहे. हे प्रायमर काय करतो का माहितीये नाही तुला मी मला सांगून ठेवते. हे प्रायमर करतो हे याच्यावरती मारायचं आपण भिंतीवरती. हा ते नाही अरे गप ना. हे आहे ना मी तुला काय काय काम करते ते सांगून ठेवेल. म्हणजे मी ना एकदा एक व्हिडिओ शूट करतोय यासोबत की तू माझं हे सगळे प्रॉडक्ट वापरून माझा स्वतःचा मेकअप करशील. तू नाही हे मला पॉसिबल होणार नाही. करशील तू एकदा. म्हणून मी सांगून ठेवते की हे का वापरतात. हे सगळ्यात पहिला वापरतात म्हणजे जे असे चेहऱ्यावर ओपन पोर असतात ना ते जावेत. म्हणजे त्याच्यामुळे मेकअप असा ना पॅची पॅची दिसून नये म्हणून हे वापरतात. प्रायमर. ओके ओके. ह्याची प्राइस आहे ना जवळपास बरोबर केस केलं त्यामुळे आपण ह्याला पॉईंट देऊया. हे छोटस एक शुगरचं हे लिप बाम आहे जो मी खूप डेली वापरते. आणि हा तू एकत्र असताना म्हणजे आपण दोघांनी शॉप मध्ये घेतलो डीमार्टला तेव्हा एकत्र घेतलेला आहे. डीमार्टला हा त्यामुळे तू याची प्राइस गेस करू शकतोस बहुतेक 70 रुपये. हा मग 70 तेवढंच होतं वाटतं. 70 किंवा 80. 70 तेच मला पण एक्झॅक्टली प्राइस आठवत नाही किती आहे. 70 होती मला आठवते. 100च्या खालीच होतं हे. 70 100च्या खालीच होतं ना. 70 होते. ह्याचा पण आपण ह्याला पॉईंट देऊन टाकूया. जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रॉडक्टकडे आणि तो की आहे हे लिप ग्लोज आहे. लिप ग्लॉस म्हणजे लिपस्टिक वर लावण्यासारखं असतं ते तुला एवढं कळणार नाही पण हे लिप ग्लॉज आहे. इनसाइडच आहे. त्याची प्राइस सांग काय आहे. 100 रुपये. मग किती सांगू 120. तू माझा व्हिडिओ बघितलाय. नाही मी नाही बघितला व्हिडिओ. नक्की कोणता व्हिडिओ नाही बघितला. तू माझा व्हिडिओ बघत नाही. बघतो पण एवढं माझ्या प्राइस लक्षात नसतात किंवा एवढं डिटेल मध्ये लक्षात ठेवत बघत नाही व्हिडिओ माझे गॅरंटी. अरे हे लेडीजचं थोडी मी बघणार आहे काय कशाबद्दल माहिती कळतंय मला याचं काय नाही. माझा व्हिडिओ बघत नाही स्वतःच घरात. 100 असणार किंवा 120. चल 120 नको 100 नको 110. तू परफेक्ट होता. 100 रुपये. 100 रुपये मग 110 म्हणाले म्हणून त्याला आपण प्राइस ह्याचा पॉईंट देऊया. 110 रुपयाचा 100 रुपयाचं हे लिप ग्लॉस आहे. इनसाइडचं ग्लॉस. ओके जसं ग्लॉसी लिप्स वाटण्यासाठी करतात. चांगला वाटतोय रे बाबा. ऐका आता हे ना एक हे आहे काय म्हणतात ते लिप पेन्सिल. हा कुठची पेन्सिल असेल सांगेल. पेन्सिल कुठली काय माहिती. हे ह्याचे असेल आयब्रो पेन्सिल नाही ही लिप लायनर आहे. हे मला माहित नाही. हा असं लावायचं असतं इथे असं लावायचं असतं. हे स्विस ब्युटीची ही बोल्ड मॅट लिप लायनर आहे. याची प्राइस सांग किती रुपये असेल. पेन्सिल आहे 30 रुपये. ए काय तुला काय शाळेची पेन्सिल वाटली की नटराजची किंवा अप्सराची सांग व्यवस्थित प्राइस याची. 120 रुपये. एवढी पण नाही लांब जाऊ बोस. 80 रुपये. बघ कन्फर्म. परत चान्स मिळणार नाही. परत एक कन्फर्म कर. 80 की 90. तुला हा पॉईंट मिळणार नाही. ह्याची प्राइस 70 रुपये. जर का 80 बोलला असतात तर तुला नाही. तू 80 बोलला नाही इन्साफी ठीक आहे. 90 रुपयाला 90 नाही 20 रुपयाचा फरक आहे. ही आहे 69 रुपये. ऍक्च्युली 70 पण नाही. 69 रुपयाची ही स्विस ब्युटीची लिप प्लॅनरची पेन्सिल आहे. अगेन माझ्याकडे ना अशा मी तुला माहिती असलं पाहिजे मी रेग्युलर कुठची लिपस्टिक वापरते काय ते मला माहित असते. माझं असलं पाहिजे माहिती यार. सिंपल गोष्ट आहे. बरं ठीक आहे मी हे अशा लिपस्टिक वापरते आणि ह्याच्यावरती आविष्कार मी ना इंस्टाग्रामच्या माझ्या ब्लॉग मध्ये किंवा मी अशा छोट्या रील मध्ये भरपूर वेळा बोलले की मी ही मला काय माहित नाही काय बोलतेस तू. म्हणजे तू बघतच नाहीस माझे व्हिडिओ. बघण्याचा प्रश्न नाही मला नाही माहिती. तरी पण ह्याची प्राइस काय असेल. मी हे डेली बेसिसवर वापरते. इनसाइडची ही लिक्विड मॅट लिपस्टिक आहे. 120 रुपये किंवा 130 रुपये. 150 फायनल. 150 कन्फर्म सांग. हा कन्फर्म 150. एकदाच बोलतोय ना. तुला ह्याचे पॉईंट मिळणार नाहीये. ह्याची प्राइस आहे फक्त 110 रुपये. ही कधी कधी 99-98 रुपयाला सुद्धा मिळते. 100 बोलला असता तर तुला दिले असे पॉईंट. मी सगळ्याचं असे ऍडजस्टमेंट करून तुला पॉईंट नाही मिळणार. ठीक आहे. ह्याचे तुला फक्त 1 2 3 4 5च पॉईंट मिळणार आहेत. ठीक आहे. हे आहे ना सगळ्यात कॉम्पॅक्ट आहे म्हणजे सगळ्यात छोटंसं प्रॉडक्ट आहे हे. याची प्राइस काय असेल. पॉन्ड्सचं आहे 100 रुपये. आता छोटा आहे कॉम्पॅक्ट आहे हे आहे ते आहे असं बोल बसलीस तर मी तेवढंच बोलणार ना. 100 रुपये नक्की. हो 100 फायनल. याची प्राइस आहे 99 रुपये. आम्ही 100 99 1 रुपयाचा फरक आहे म्हणजे बरोबर आहे ना माझं. हा आहे स्पंज ब्युटी स्पंज. हा का वापरतात तुला माहिती आहे ना. हा हे लावायला. येस. टॅप. काय असेल याची प्राइस. 40 रुपये 50 रुपये 40
40 रुपये असं. कन्फर्म कर एकदा काय ते. 50 रुपये. 50. हो. जी प्राइस आहे 60 रुपये. 10 रुपये परत येस येस येस, तुला मिळतोय पॉईंट मिळतो. येस, तुम्ही असं काउंट डाऊन करा, सॉरी नोट करा की याला किती पॉईंट मिळतात ते. आणि हा आहे माझं फेवरेट प्रॉडक्ट, ब्लशर. ब्रश म्हणजे माहिती ना, हे असं लावतात ते. चला सगळ्यात लास्ट प्रॉडक्ट, याची प्राइस गेस कर काय असेल. 150 रुपये पर ब्युटी. हा मला जरा बघू दे, मी तो बॉक्स कुठे टाकला याचा. नाही सॉरी, नाही नव्हे 150 रुपये ना. हा हो 150. ह्याचे पॉईंट तुला मिळत नाही. ह्याची प्राइस आहे फक्त 95 रुपये. आविष्कार, मी खूप स्वस्त प्रॉडक्ट वापरते, मी ते महागडे प्रॉडक्ट नाही वापरत आहे. तू घेऊन दिलेस तर गोष्ट वेगळी असणार आहे, चांगले असे नाही घेऊन देणार ना, माहिती होतं मला. असं ते हे 95 रुपयाचं आहे. आणि ह्याला किती पॉईंट मिळतात तसं माझ्या नाही, तू हरलेला आहेस. बघ आधी काउंट डाऊन किती होतं ते. मी 6-7 बरोबर दिले उत्तर. 6 मॅक्झिमम 6 तरी मी उत्तर बरोबर गेस केले. असू दे, तू बरोबर असलास किंवा चुकीचं असलास तरी तुला आन्सर्स गेस केलेत मी 6 तरी बरोबर. तू बरोबर असलास किंवा चुकीचं असलं तरी पण तुला मला काहीतरी खायला घेऊन जावं लागणार. ट्रीट द्यावी लागणार आहे, नो डाऊट. ओके, सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. काय बोलशील मी? लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तेच ते, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो हा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. आणि अजून काय काय असे फनी चॅलेंजेस व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला आवडणार असतील तर ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. म्हणजे तसे आम्ही व्हिडिओ तयार करू म्हणजे. आणि चॅनलला खूप भरपूर सारं प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अभिने किती पॉईंट जिंकले ते सुद्धा खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.